ठिकाणी उभारली जाते। बेसमेंट फ्लोअर औसा उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या तळमजल्यात एकाच वेळी 213 टू व्हीलर्स आणि 101 कार्स पार्क करता येतील इतकी भव्य पार्किंग क्षमता विकसित केली जाणार आहे। ग्राउंड फ्लोअरवर मुख्यत्वे बाह्य रुग्ण विभाग अर्थात ओपीडी आणि आपत्कालीन विभाग अर्थात इमर्जन्सी डिपार्टमेंट असणार आहेत। बाह्य रुग्ण विभागात समुपदेशन कक्ष, औषधी विभाग, शस्त्रक्रिया तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, कान नाक व घसा तज्ञ, लसीकरण तज्ञ, असंसर्गजन्य रोग तज्ञ, भूल तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ अर्थात फिजिओथेरपिस्ट आणि नमुना संकलन व प्रक्रिया कक्ष अर्थात सॅम्पल कलेक्शन अँड प्रोसिजर रूम इत्यादी तज्ञांचे कक्ष असणार आहेत। बाह्य रुग्ण विभागातील प्रतीक्षा कक्षात 120 जणांची बसण्याची व्यवस्था सुद्धा असणार आहे। त्या आपत्कालीन विभागात विलगीकरण कक्ष, प्लास्टर रूम, प्रोसिजर रूम, अल्ट्रासाउंड रूम पासून इमर्जन्सी ऑपरेशन थिएटर पर्यंतच्या सर्व आवश्यक सुविधा असणार। पहिल्या मजल्यावर मुख्यत्वे शुद्धीकरण कक्ष अर्थात डायलिसिस वॉर्ड असणार आहे। स्पेशलाइज्ड ओपीडी मध्ये डेंटल लॅब, घसा व दंत तज्ञ कक्ष अर्थात ओरल अँड डेंटल ओपीडी, पोषण बाह्य रुग्ण विभाग अर्थात न्यूट्रिशन ओपीडी, स्त्री रोग तज्ञ अर्थात गायनोकोलॉजिस्ट ओपीडी इत्यादी ओपीडी असणार आहेत। याच मजल्यावर एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी, अल्ट्रासाउंड आणि रेडिओलॉजी इत्यादी प्रकारचे तपासणी कक्ष असणार आहेत। दुसऱ्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स आणि जनरल वॉर्ड असणार आहेत। ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स मध्ये 2 सुसज्ज अशा ओटी रूम्स आणि सुसज्ज नेत्ररोग ऑपरेशन थिएटर असणार आहेत। याच मजल्यावर 30 खाटांचे सुसज्ज असे जनरल वॉर्ड ही असणार आहे। तिसरा मजला मुख्यत्वे असणार आहे महिला आणि नवजात बालकांसाठी। इथे 4 बेड्सचे व्हेंटिलेटर युक्त नवजात अतिदक्षता विभाग अर्थात NICU आणि 10 बेड्सचे SNCU युनिट अर्थात नवजात शिशु काळजी कक्ष असणार आहे। या NICU आणि SNCU कक्षात अकाली प्रसूती अर्थात प्रीमेच्युअर डिलिव्हरी झालेल्या किंवा जन्मजात गंभीर आजार झालेल्या नवजात बालकांवर सर्वोत्तम उपचार केले जातील। प्रसूती झालेल्या मातांची विशेष काळजी घेण्यासाठी लेबर डिलिव्हरी अँड रिकव्हरी अर्थात LDR रूम्स असणार आहेत। याच मजल्यावर प्रसूतीसाठी आलेल्या महिलांसाठी 5 बेड्सचे ANC वॉर्ड, 5 बेड्सचे PNC वॉर्ड, प्रसूतीशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यासाठी एक ऑपरेशन थिएटर सुद्धा असणार आहे। चौथा मजला जाळ लागून जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 4 बेड्सचे बर्न वॉर्ड असणार आहेत। इथे कुपोषित बालकांसाठी 10 बेड्सचे NRC वॉर्ड अर्थात पोषण पुनर्वसन केंद्र आहेत। कुपोषित बालकांना संतुलित आहार देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम या वॉर्ड मधून केले जाणार आहे। याच मजल्यावर 6 बेड्सचे डे केअर युनिट असणार आहे। या ठिकाणी रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष असेल। औसा उपजिल्हा रुग्णालयातील प्रतीक्षा कक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे कक्षात असलेली लायब्ररी अर्थात वाचनालय। 5वा मजला औसा उपजिल्हा रुग्णालयाचा प्रशासकीय विभाग अर्थात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आणि कॅन्टीन 5व्या मजल्यावर असेल। इथे रुग्णांसाठी 5 प्रायव्हेट रूम्स असतील, ब्लड बँक असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे औसा उपजिल्हा रुग्णालयात स्किल लॅबची सुविधा असणार आहे। राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या शहरांमधील अगदी बोटावर मोजण्या इतक्या शासकीय रुग्णालयांमध्ये स्किल लॅब आहेत। अशा मोठ्या रुग्णालयांच्या पंक्तीत आपले औसा उपजिल्हा रुग्णालय ही असणार आहे। ही अभिमानाची बाब आहे। या सुंदर अशा व्हिडिओच्या माध्यमामधून आपण येणाऱ्या काळात होणारं औसा उपजिल्हा रुग्णालय आपण पाहिलेलं आहे। खऱ्या अर्थानं ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येयप्राप्ती होत असते। निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही, जिद्दीमुळे उडान सफल होत असते। आणि हीच उडान आपल्या सर्वांचे लाडके आमदार अभिमन्यूजी पवार साहेब, आपल्या सर्वांचे कार्यक्षम पालकमंत्री आदरणीय शिवेंद्रसिंहजी राजे भोसले यांच्या सर्वांच्या अथक परिश्रमामधून ही भव्य दिव्य अशी वास्तू येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे। खऱ्या अर्थानं मला व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांना आवर्जून सांगावं असं वाटतं की राष्ट्रीय क्षयरोग
दूरीकरण कार्यक्रमाच्या माध्यमामधून औसा ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे, ज्या उपक्रमामधून वैद्यकीय अधीक्षक असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, वैद्यकीय कर्मचारी असतील, यांनी सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन करून जे क्षयरोग असलेले जे रुग्ण आहेत त्यांना 80 रुग्णांना फ्रूट बास्केट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि खरं सांगायला मला आवर्जून आनंद वाटेल की या ठिकाणी डॉक्टर पाटील मॅडम यांचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तर या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण 2 रुग्णांना हे फ्रूट बास्केट या ठिकाणी मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करणार आहोत. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आयेशा शेख आणि बालाजी आलापुरे यांना विनंती आहे की आपण हे फ्रूट बास्केट किट आपण घ्यायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण हे फ्रूट बास्केट किट आपल्या शुभ हस्ते या रुग्णांना आपण द्यायचं आहे. खरोखर एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. एकदम मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे की अतिशय हा सुंदर असा उपक्रम सर्व अधीक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं हा राबवला जातोय. या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्या अगोदर या ठिकाणी एक महत्वाचा सन्मान मराठा सेवा संघाच्या वतीनं आदरणीय पालकमंत्री महोदयांचा संपन्न होणार आहे. मी मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आदरणीय पालकमंत्री महोदय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं स्वतःसाठी करता नाही आलं तरी चालेल, पण इतरांसाठी जगून बघावं आणि दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसताना त्यात आपलं प्रतिबिंब जपावं, या उक्तीप्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्याला एक अतिशय कार्यक्षम असे पालकमंत्री लाभलेले आहेत. ते आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान मराठा सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय आणि लागलीच सर्व कॉन्ट्रॅक्टर्सच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होणार आहे. मी सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर महेशजी आंदे यांना विनंती करतो की आदरणीय पालकमंत्री महोदयांचा आपण सन्मान करायचा आहे. अतिशय सुंदर असा हा सोहळा ग्रामीण रुग्णालय औसा, जे की 30 बेडचं हे रुग्णालय होतं, ते आपल्या आमदार साहेब, पालकमंत्री महोदय यांच्या अथक परिश्रमानं आणि मेहनतीनं हे 30 बेडचं रुग्णालय आता बघता बघता 100 बेडचं रुग्णालय या ठिकाणी आपल्या औसा नगरीमध्ये सर्व अत्याधुनिक सेवा आणि सुविधा असलेले हे भव्य दिव्य अशा वास्तूचं भूमिपूजन सर्व प्रतिष्ठित आणि निमंत्रित मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय कॉन्ट्रॅक्टर आदरणीय महेशजी आंदे साहेब यांना विनंती आहे की आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांचा सन्मान आणि स्वागत या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या शुभ हस्ते संपन्न करायचं आहे. खर तर मंडळी, काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात. काळजातले भाव हे नजरेने बघून कळत नसतात आणि पावलांचे बंद नेहमीच जुळत नसतात. येतात येथे माणसं हजारो लाखोंनी, परंतु खरोखर साहेब आपल्यासारखी माणसं भेटण्यासाठी मात्र योग असावा लागतो. आणि हा योग या सुंदर अशा उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजनानिमित्त जुळून आलेला आहे. या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदयांचा स्वागतानंतर मी कार्यक्रमाचं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय लातूर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीपजी ढेले सरांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविकपर मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सन्माननीय डॉक्टर प्रदीपजी ढेले सर. आजच्या या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे ग्रामीण रुग्णालय औसा 30 बेडचे रूपांतर 100 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यासाठी भूमिपूजनासाठी उपस्थित राहिलेले आपले लोकप्रिय पालकमंत्री महोदय
लोकप्रिय आमदार महोदय, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माझे सहकारी, औषधातील नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकार बंधूंनो, सर आताच सांगितल्याप्रमाणे ग्रामीण रुग्णालय हे 60 वर्षापूर्वी झालं. जरी एक ग्रामीण रुग्णालय असेल तर इथली लोकसंख्या पाहता, हायवेवरील वर्दळ पाहता जवळपास गेल्या 10 वर्षापासून हे ग्रामीण रुग्णालय ऑलरेडी उपजिल्हा रुग्णालयाची सेवा देत होतं. परंतु त्याला उपजिल्हा रुग्णालय करण्यासाठी माननीय आमदार पवार साहेबांनी खूप प्रयत्न केले. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मदतीने आणि पालकमंत्र्यांच्या मदतीने त्यांनी उपजिल्हा रुग्णालय हे ग्रामीण रुग्णालय 50 बेडचं करता डायरेक्ट 100 बेडचं केलेलं आहे. हे अतिशय दूरदर्शी पणाचं हे आहे सर. इथे आपल्याकडे डिलिव्हरी फ्री होतो. आपल्या ह्याचं डिपार्टमेंटचं एक हे आहे सर, नो प्रिस्क्रिप्शन. म्हणजे आपण कसलाही पेशंट असेल तर त्याला बाहेरून औषध लिहून देत नाही. म्हणजे आपल्याकडे तर सर्व औषधी उपलब्ध आहेतच, पण जर एखादं औषध उपलब्ध नसेल तर आपण ते बाहेरून देतो सर. आता आमच्या इथं ग्रामीण रुग्णालय इथे सीझर होतात सर, पण गायनेकोलॉजिस्ट नाही आहे. परंतु आम्ही बाहेरचा गायनेकोलॉजिस्ट बोलून सीझर करून घेतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या आवश्यक आहेत मॅटर्नल चाइल्डच्या सेवा आम्ही देतो सर. इथे तुळजापूर आणि पंढरपूरसाठी हाच मार्ग आहे सर. इथे आम्ही ज्या पालख्या जातात त्यांना पण आमचे कर्मचारी सेवा देतात सर. कोविड काळामध्ये या रुग्णालयाने खूप चांगली सेवा, जनतेला आधारवड म्हणून काम केलंय. इथे येथील अपघाताची HIV, TB आणि सर्व प्रकारच्या रुग्णाला सेवा देण्यात येते सर. गेल्या वर्षी एका वर्षात सर जवळपास 1,15,000 रुग्णांना आम्ही ओपीडीच्या सेवा दिल्यात. जवळपास 3,800 रुग्णांना आंतररुग्ण सेवा दिल्यात. जवळपास 500 डिलिव्हरी झाल्यात. त्याच्यामध्ये जवळपास 90 सीझर आहेत सर. आणि अतिशय वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी मोफत सेवा फक्त आरोग्य विभागच देतो सर. जे गोरगरीब असतात त्यांना जर दवाखान्याचा खर्च करावा लागला तर आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर खूप होतं सर. त्याच्यासाठी आपल्या विभागाने पूर्ण सेवा मोफत देतं सर. यानंतर सर ही जी इमारत आहे, आपण आता व्हिडिओ पाहिला, ही 5 मजली इमारत आहे. ते सगळ्यात सुसज्ज आहे सर. लातूर जिल्ह्यासाठी आपल्याला माहिती 100 बेडचं सिव्हिल हॉस्पिटल मंजूर झालेलं आहे. परंतु आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी ग्रामीण रुग्णालयाचं रूपांतर 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये होतंय सर. हे स्टेट ऑफ द आर्ट असणार आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे कम्पॅरेटिव्ह टू पुणे मुंबई असं हे हॉस्पिटल असणार आहे. म्हणजे पुढे भविष्यात चालून हे हॉस्पिटल 100 बेडचं झालं तर आपण तिथं ट्रॉमा सेंटर सुद्धा सुरू करू शकतो सर. आणि आता मी जास्त वेळ घेत नाही. आमदार साहेबांच्या प्रयत्नांनी आपलं सर महाराष्ट्र कॅट्रॅक्ट मुक्त महाराष्ट्र, मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र हे आपलं ध्येय आहे सर. पण औसा तालुक्यामध्ये फक्त मेडिकल कॉलेजला कॅट्रॅक्ट सर्जरी होत होती सर. पण माननीय पवार साहेबांच्या प्रयत्नामधून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आता आपली ही बिल्डिंग व्हायला 2 वर्ष लागतील. परंतु सर कॅट्रॅक्ट सर्जरी सुरू करण्यासाठी आम्ही किल्लारीमध्ये सर ओटी तयार केली सर. ती आपण जुलैमध्ये तिथे कॅट्रॅक्ट सर्जरी आपण सुरू करतोय सर. अजून एक सांगायचं म्हणजे पवार साहेबांच्या माध्यमातूनच आपण 30 बेडचं आयुष रुग्णालय एक्सेप्शनल केस म्हणून किल्लारी येथे त्यांचा आम्ही तिथं प्रस्ताव पाठवलाय सर. आणि सरांच्या माध्यमातून ते पण पूर्ण होईल सर. सर आता याच्यामध्ये आम्ही सर जास्त वेळ घेणार नाही. तर आम्ही सर आता हे हॉस्पिटल डिमॉलिश करायचं म्हणजे आम्हाला कुठेतरी शिफ्ट करावं लागलं असं सर. पण त्याच्यामध्ये खूप वेळ आणि तितकाच खर्च आला असता सर. पण आम्ही जुनी बिल्डिंग आहे, आताच्या प्लॅनमध्ये आमची जुनी बिल्डिंग आहे ती पार्किंग एरियात आहे सर. म्हणून आम्ही माननीय आमदार महोदयांच्या रिक्वेस्ट करून आणि रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही अर्ध्या भागातच प्रसूती, सीझर आणि इतर सेवा आम्ही देणार आहोत सर. तर थोडंसं मला औषधांच्या नागरिकांचं सहकार्य पाहिजे. थोडं इनकन्व्हिनियन्स होईल, पण आमच्या सेवा सुरळीत चालू कशा राहतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सर. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं या वास्तूमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज सर्वांनी पाहिलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या फॅसिलिटी या ठिकाणी लाभणार आहेत ते देखील आपण अनुभवणार आहोत. खऱ्या अर्थानं
जिच्या उदरात जन्म होतो ती माता आणि जिच्या उदरात असतो होतो ती माती. माता आणि माती यामध्ये फरक असतो तो वेलांटीचा, परंतु यामध्ये आयुष्य कशा पद्धतीने आपण जगत असतो ते आपल्या कर्तृत्वामधून दाखवून दिलेलं आहे. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थांना संबोधित करावं, सीमावलोकन करावं. औसा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या या 5 मजली इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ ज्यांच्या हस्ते होतोय ते या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वंशज आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे महाराज भोसले या निमित्तानं उपस्थित ज्यांनी आता प्रास्ताविक केला ते जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीपजी ढेले, आदरणीय सलीमजी शेख, अर्चनाताई पाटील, अविनाशजी कोरडे, श्री देवेंद्रजी निळकंठ, गणेशजी क्षीरसागर, आमचे शेखर तात्या सोनवणे, प्राध्यापक भीमाशंकर राचट्टे, घनश्यामजी अडसूळ, युवराजजी मेत्रे, सुनीताताई पाटील, डॉक्टर देवनीकर आणि ज्यांच्या देखरेखीखाली सगळे बांधकाम पार पाडतायत ते आमचे उपअभियंता रोहन जाधव, आर्किटेक्ट प्रितेश मुथा नाशिकहून खास आलेले, अजयजी दाते, सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनचे आमचे दिलीपजी माने, अंधे यांचे चिरंजीव आणि मंचावरील सर्व मंडळी आणि औसा नगरीतील सगळे ग्रामस्थ बंधू भगिनी, पत्रकार मित्र, कार्यकर्ता, पदाधिकारी, काल सायंकाळपासूनच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री औशामध्ये आले. खरं म्हणजे आगळं वेगळं उद्घाटन या निमित्तानं पालकमंत्री महोदयांनी केलं. काल आल्याबरोबर पहिल्यांदा आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्याला आपण प्रति पंढरपूर म्हणतो, नाथ संस्थानचं गोपाळपूर, त्या ठिकाणी 5 कोटीच्या विकास कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. त्यानंतर आम्ही वापस येत असताना औसा ते थोरला उंबडगा साधारण 5.5 किलोमीटर या रस्त्याचं, सिमेंटच्या रस्त्याचं लोकार्पण केलं. त्याच रस्त्याला नाली आणि इतर 15 कोटीच्या कामाचं उद्घाटन त्यांनी केलं. पुढे आल्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून या शहरामध्ये 9 स्वच्छतागृह बांधलेत आपण. त्या स्वच्छतागृहाचं लोकार्पण त्यांनी केलं. त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जे नूतन बसस्थानक आहे, नाही त्याच्या पुढे आल्यानंतर आपण जो बायपास रस्ता केला आहे, जो इकडे जातो, हा रस्ता डायरेक्ट कारंजी खडे केंद्रावर निघतो. म्हणजे आवश्यकांना टी पॉइंटला जायची गरज नाही, सुकर लातूरचा प्रवास व्हावा यासाठी हा मधला मार्ग काढून दिला आणि त्या रस्त्याचं लोकार्पण माननीय महाराजांनी केलं. त्यानंतर बसस्थानक जे मराठवाड्यामध्ये चांगल्या बसस्थानापैकी एक असलेलं औषध बसस्थानक, त्याची पाहणी केली. पाहणी यासाठी केली की आमची काय मागणी होती, आणखीन काय पैसे कमी पडत आहेत, तो स्वार्थ पण त्यांना दाखवायचा होता म्हणून महाराजांना ते दाखवलं आणि अर्धवट काम पण दाखवलं. आणि एसटीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा मागणी केली की 3 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत, जेणेकरून ते कंपाऊंडही करायचं आहे आणि वाढीव सिमेंट कॉन्क्रीटचं कामही तिथं राहिलेलं आहे. ती मागणी त्यांच्याकडे दिली. त्यानंतर आम्ही आलो, आपलं जे उपविभाग PWDचा आहे त्या भव्य वास्तूचं उद्घाटन केलं. त्यानंतर जिल्ह्यातीलच नाही तर मराठवाड्यातील चांगल्या शासकीय विश्रामगृहापैकी एक असलेल्या औशाच्या विश्रामगृहाचं उद्घाटन त्यांनी केलं. एक आगळं वेगळं उद्घाटन. पाटील साहेब, आतापर्यंत तुम्ही उद्घाटन बघितले, फीत कापूर उद्घाटन झालं, पण आमच्या महाराजांनी उद्घाटन कसं केलं? विश्रामगृहामध्ये विश्रामच करून उद्घाटन केलं. ते म्हणले अभिमन्यू उद्घाटन आपण असं नाही करायचं. मी मुक्कामला औषधाला येतो,
आणि तिथं राहूनच मुक्काम करून उद्घाटन करतो. म्हणजे एक चांगला मेसेज या निमित्तानं देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. महाराज घोड्यावर जरी असतील तरी महाराज जमिनीवरचे आहेत आणि महाराजांनी कार्यकर्त्यांना काय लागतं हे बघून त्यांनी या ठिकाणी आले आणि दुसरं उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं, जेवण करून उद्घाटन कॅन्टीनचं पण केलं. त्यामुळे सगळी उद्घाटनं त्यांनी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण प्रातिनिधिक स्वरूपात नाही, प्रत्यक्ष उद्घाटन त्यांनी या निमित्तानं केलं. मी म्हणलं मुक्कामाला घरी चला, मी नाही मी इथंच थांबतो म्हणलं. आणि त्यांनी अतिशय आपल्या औषधाच्या सन्मानामध्ये त्यांच्या मुक्कामानं भर पडली असं मी या ठिकाणी मानतो. कारण तुम्ही नुसते मंत्री नाही तर आम्ही जे दैवत मानतो छत्रपती शिवरायांना तर तुम्ही वंशज आहात, म्हणून औषधाचा सन्मान या निमित्तानं आम्ही तो मानतो. असं माझं अतिशय नम्रपणे निवेदन या ठिकाणी आहे. सकाळी उठल्यापासून उद्घाटन सिलसिला चालूच आहे. मला आता गोपाळ बोलता बोलता कानात म्हणला की महाराज त्यांच्या मतदारसंघात फिरले का नाही एवढं आपल्या मतदारसंघात फिरले म्हणून. हे खरं आहे की सकाळी 8 वाजल्यापासून आपण पूर्णपणे फिरतीवर आहे. आपण सुरुवातीला तांबरवाडीला गेलो, तिथल्या गावची पाहणी केली, तिथले शेतरस्ते पाहिले, तिथं विहीर पाहिली जल मशीन मधली, तिथले पाईपलाईनचे कामं पाहिले, तिथे झालेली विकास कामं पाहिली, बिहार पॅटर्न पाहिला, वृक्ष लागवड पाहिली, फळबाग लागवड पाहिली. पुढे आपण कासार शिशीला गेलो, त्याही ठिकाणी तालुका व्हायच्या पहिलं तालुका निर्मिती होतीये आणि त्या ठिकाणी अप्पर तहसीलची पाहणी केली. शासकीय अधिकारी आणखी राहायला यायचे तोपर्यंत त्याच्या निवासस्थानाची आपण पाहणी केली. तिथंही उपविभाग आपण आणलाय. खरं म्हणजे या राज्यामध्ये 2च गावं किराणा अशी आहेत की ज्या गावामध्ये तालुका व्हायच्या पहिलं तालुके सगळे ऑफिस यायला लागले. त्या अकलूज आणि आपलं कासार शिर्शी त्या ठिकाणी उपविभागचं उद्घाटन झालं, म्हणजे लोकार्पण झालं वास्तूचं. आणि तिथंही कासार शिर्शी रिमोट एरिया आहे. खरं म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच म्हणतो, महाराष्ट्र स्थापनेपासून सुद्धा की त्या भागाकडे कोणी पाहिलंच नाही. त्या भागामध्ये सुद्धा सुसज्ज 1 VIP आणि 5 VIP असे सूट त्या ठिकाणी आपण रेस्ट हाऊस पण त्या ठिकाणी केलेलं आहे. विकास कामं त्यांनी पाहिलेली आहेत. पुन्हा आम्ही परतीला आलो. खरं म्हणजे किल्लारीमध्ये आपला जो भूकंप झाला होता 93 मध्ये, त्या भूकंपाच्या मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करायच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपण पुष्प अर्पण केलं. पुढे गेलो आपण आणि हा एडीबीचा रस्ता, हाही रस्ता लांब जाणारा पाहिला. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अभिमानानं सांगेल की महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतका निधी आला नाही एडीबीचा, तितका निधी औसा तालुक्याला आलेला, फक्त औसा तालुक्याला. म्हणजे हे 500 कोटीचा रस्ता आणि हा 165 कोटीचा रस्ता, साधारण 750 कोटी रुपये एडीबीच्या माध्यमातून औसाच्या विकासामध्ये आले. आणि आज आशिव पासून किल्लारी मातोळा किल्लारी ते डायरेक्ट नणंद किल्लारी निलंगेच्या कोपऱ्यापर्यंत हा 53 किलोमीटरचा रस्ता, अतिशय भव्य दिव्य रस्ता आहे. तो ODR असेल, MDR असेल, पण आज तो स्टेट हायवे होतोय याचा मला आनंद आहे. आणि हा रस्ता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा रस्ता तो जातो महात्मा बळवंतरावांच्या पुतळ्यापर्यंत कवाना केला. या रस्त्याला आपण महापुरुष 2 महापुरुषाला जोडणारा रस्ता असल्यामुळं महापुरुष मार्ग रस्ता दिलाय. तोही रस्ता अर्धा पूर्ण झालाय आणि हाही रस्ता बऱ्यापैकी पूर्ण झालाय. आता दिलीप आहे तिथं माने साहेब, त्यांची एजन्सी काम करते. मी त्यांचं अभिनंदन करेल की मराठवाड्यामध्ये अशी मशिनरी त्यांनी आणली आहे की काळ्या मातीवरती प्रोसेसिंग करते आणि कितीही पाणी लागलं तरी 1 इंच सुद्धा, म्हणजे 1 सेंटीमीटर, इंच कशाला, सेंटीमीटर सुद्धा खाली जाणार नाही रस्ता, अशी टेक्नॉलॉजी त्यांनी आणलेली आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आशिव ते किल्लारीपर्यंत रस्ता तयार होतोय, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. एक आगळा वेगळा विकास, चौफेर विकास या निमित्तानं होताना आपल्याला दिसतोय. पुन्हा आम्ही बोरफळची शाळा आम्ही लोकार्पण केलं. खरं म्हणजे CSRच्या माध्यमातून आपण 2 कोटी रुपये आणले आणि 3 शाळा दत्तक घेतल्या. खिचडे सर आहेत या ठिकाणी, खरं तर ते बोलले असते पण आता महाराजांना पण जायचं आहे. पण त्या माध्यमातून जिल्हा परिषदची शाळा सुद्धा एका उच्च दर्जाची शाळा होऊ शकते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी 3 शाळाला केलेला आहे. अनेक विकास कामं आपण पाहिली. विकास कामं होत असताना एकीकडे आम्ही अध्यात्म टिकवलेलं आहे. प्रति पंढरपूर म्हटलं जातं, त्या ठिकाणी आम्ही महाराजांना सांगितलं. एकदा मला गोरखनाथ महाराजचा फोन आला, आम्हाला हे करायसाठी 20 लाख, आपण आमदार निधी दिला पण सिमेंट रस्त्याला. त्यांची वांगणी याला मी आतोला सांगितलं एकदा सगळे अधिकारी घेऊन जा. सगळे अधिकारी घेऊन म्हणला शेवटी आपली श्रद्धा आहे, त्या मंदिरामध्ये लहानाचा मोठा आपण झालेला खेळत खेळत. त्यामुळं मी सांगितलं अतुलला की तू सगळे अधिकारी घेऊन जा, गुरुवा महाराज असतील, अवशेकर महाराज असतील किंवा गोरखनाथ महाराज असतील, या तिघांना घेऊन बसा, त्यांना काय काय लागतं विचारा आणि जे जे लागतं ते सगळं घ्या. एकदाच आराखडा तयार करा. आणि 5 कोटीचा आराखडा तयार केला. मी गिरीश महाराजांचा आभार मानतो, 5 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून दिले.
अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने नाही. आणि एकच सांगतो की या निमित्तानं विकास तर होतोच आहे, चौफेर तुम्ही पाहताय, पण विकासाबरोबर औषधी संस्कृती, जे वारकरी संप्रदाय आहे किंवा जे नाथ संस्थांची संस्कृती घालून दिलेली आहे, ते संस्कृती टिकवण्याचं कामही आपल्या माध्यमातून आपण करतोय. माझ्या वडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्तानं आपण गावागावामध्ये भजनी साहित्य वाटलं, ते त्याचं द्योतक आहे. कारण म्हणजे आमचे सहकारी एक 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 आता खाणं बंद करून माळ घाला म्हणणार नाही, पण घालायला लागलेले आहेत. याचाही मला या निमित्तानं खऱ्या अर्थानं आनंद आहे, असंही या निमित्तानं म्हणेल. पण या निमित्तानं खरं म्हणजे आज आपण पाहतोय की महाराज 2 दिवसापासून या आपल्या मतदारसंघात फिरत आहेत. आणि 2 दिवसापासून ते सुद्धा आता बोलता बोलता मला गाडीत म्हणले, एकूण अभिमन्यू पैसे आणले किती तुम्ही? मी म्हणलो खरं सांगायचं तर नरेगा, सिंचन विहिरी, गोटे, सोलार या सगळ्याचा हिशोब घातला, बिडवणी घातला हिशोब आमच्या त्यांच्या देशा साधारण 3700 ते 3800 कोटी रुपयाचा विकास निधी मागच्या 5 वर्षामध्ये आपण आणलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य तळापर्यंत पोहोचलेले आहेत. जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावाला विहिरी झाल्या, गावागावाला पाईपलाईन पाणी झालं, पण अनेक ठिकाणी विजेमुळे प्रॉब्लेम यायचे. मी माझ्या आमदार निधीतून प्रत्येक गावाला सेपरेट पाणी पुरवठा डीपी दिला आणि पाणी कधी बंद होणार नाही याची काळजी त्याने घेतली. एक आगळा वेगळा विकास. खऱ्या अर्थानं आमदार निधीतून ते डीपी द्यायचं मंजुरी आतापर्यंत नव्हती. माननीय उद्धवजींच्या काळामध्ये दादाकडे अर्थमंत्री होते. मी दादाकडे जाऊन स्वतः हा बदल करून घेतला आणि मग डीपी द्यायला चालू केला. शेतरस्त्याला सुद्धा आमदार निधी खाता देतात नव्हता. मला श्रीकांत लिखी दिलं उत्तर श्रीकांत कलेक्टरने की आमदार निधी वापरता येत नाही. मी CS साहेबाकडे जाऊन तो पुन्हा बदल करून आणला आणि आज आमदार निधीतून आपल्या या मतदारसंघामध्ये 1300 किलोमीटरचे रस्ते आपण करू शकलो, याचाही मला मनस्वी आनंद आहे. आणि मी काल 1 मे दिवशी संबोधन करत असताना तहसीलदारांना मी सूचना केलेली आहे की 31 मार्च 2026 पर्यंत आपल्या तालुक्यामध्ये एकही रस्ता अतिक्रमण असलेला असता कामा नये, सगळे रस्ते अतिक्रमण मुक्त असतील अशी घोषणा ते स्वतः करणार आहेत 31 मार्च पुढच्या 26 नंतर. निलंगा तहसीलदार आणि ते तहसीलदार आपल्या मतदारसंघापुरतं. त्यामुळे अशा प्रकारचं एक टार्गेट ठेवून एक टार्गेट बेस काम करण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतो आहे. म्हणजे कासार शिशी हे एक दुर्लक्षित भाग होता, त्या ठिकाणी पाण्याचा विषय होता, याही ठिकाणी पाण्याचा विषय होता. पण याही ठिकाणी महाराज औषधामध्ये 3रा टप्पा आणि पाणी हे विषय कायम चर्चेचे विषय राहिलेले आहेत. बरोबर आहे का नाही? 3रा टप्पाही सॉल्व्ह केला आणि 45 कोटी माननीय देवेंद्रजींनी CM असताना दिले. आज घराघरामध्ये जे पाणी आहे ते मागणीचं पाणी तुम्हाला प्यायला मिळतं. अशा प्रकारचं काम विकास करत असताना फक्त रस्ते नाली नाही, सर्वांगीण किंवा संपूर्ण विकास या निमित्तानं करण्याचं काम आपण करतोय. आज आपण आशिवला गेलो होतो महाराज आणि आशिवला आपण 10 MUAचं 33 अकराचं केवीचं आपण उद्घाटन केलं. असे 2 वर्षापूर्वी आम्ही बैठक घेतली आणि माननीय देवेंद्रजींना ऑनलाईन घेतलं. त्यावेळेस ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं, ते DCM होते आणि सगळ्या अधिकाऱ्याची बैठक घेतली होती आपण, टॉप अधिकाऱ्याची सगळ्याची. आणि त्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तरी सांगितलं की औसा मतदारसंघामध्ये जे जे लागतंय त्याचा एक आराखडा तयार करा. पुढचे 20-25 वर्ष काही लागणार नाही किंवा काय काय लागतं असा आराखडा तयार करा. तो आराखडा तयार झाला आणि माननीय देवेंद्रजींनी 308 कोटी रुपये आपल्याला MSCBच्या माध्यमातून दिले. आज 11 उपकेंद्र आपण मंजूर केलेत, त्यातले वळंब्र तयार झाले. आशिव, रामलिंग, मुदगड आणि मला वाटतंय लिंबाळा दाऊ, बरोबर आहे ना, MSCBचे लोक लिंबाळा दाऊ हे चालू झालेले आहेत आणि बाकीचे पाईपलाईन मध्ये आहेत. एकाच बरोबर आपण घेतलेलं आहे. आज औषधामध्ये 2 MUA शिल्लक आहे. औषधामध्ये आपण MIDCने मागणी केल्यानंतर 5 MUA दिलं, ते 3 MUA वापरतायत. अजून औषध कितीही वाढलं तरी 2 MUA आणखी शिल्लक आहे आपल्याकडे, इतकी तरतूद आपण करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्लॅनिंग करून, असं नाही की आल्या पैसे घातले, प्लॅनिंग करून पुढचे 25 वर्ष आवश्यकांना इझी वागणं कसं जाईल यासाठी अभ्यास पूर्ण करून आपण एक आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मी मुख्यमंत्र्यांचा आभार मानतो. आणि हे सगळं जे शक्य आहे ते केवळ देवेंद्रजीमुळे शक्य आहे हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो. मी किती आपटलो किती गेलो तर देणारच नसेल काय करणार आहे शेवटी, त्यामुळे देणारा पाहिजे. त्यामुळे मी हे सगळं जे काही विकास कामं आवश्यक आहेत हे सगळं मान्य देवेंद्रजीला समर्पित करतो, हेही या ठिकाणी तुम्हाला निमित्तानं सांगू इच्छितो. खरं म्हणजे औषधाचा रुग्णालयाचा विषय ढेले साहेबांनी आता मांडला. 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी 30 बेडचं हॉस्पिटल होतं, धाराशिव जिल्हा असताना त्यावेळेस आपला. खरं म्हणजे दरम्यानच्या काळामध्ये नॅचरल ग्रोथ जी असते 30 बेडचं हॉस्पिटल 50 बेड व्हायला पाहिजे.
50 बेडचं 100 बेड व्हायला पाहिजे, मग ट्रामा आला पाहिजे. पण ते झालं नाही मागच्या काळामध्ये. कदाचित नियतीला ही सगळी कामं माझ्याकडून करून घ्यायची असतील, त्यामुळे राहायला असावं. पण मी अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो, मी 50 बेडचं मागितलं नाही. त्यावेळी तानाजी सावंत साहेब होते, त्यावेळी सीएम माननीय एकनाथजी शिंदे साहेब होते, डीसीएम साहेब होते. डीसीएम साहेबांनी फोन केला दोघांनाही आणि ते आपण मंजूर करून, म्हणून तानाजी सावंत साहेबांचे आभार या निमित्ताने मी मानणार आहे की त्यांच्या काळामध्ये मला ही मंजुरी मिळाली. पण दरम्यानच्या काळामध्ये अनेक विषय झाले. कारण या हॉस्पिटलला 100 बेडच्या 5 एकर जागा लागते नियमानं. आपल्याकडे तर जागा नाही, बाहेर कुठे जावं तर तो पुन्हा अडचणीचा विषय होणार आहे. त्यामुळं आम्ही पर्याय काढला आणि मला वाटतं 2 HPC घेतले आपण. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या विषयासाठी 2 HPC घ्यायची वेळ कधी आली नाही. औषधामुळे 2 HPC आपल्याला सरकारला घ्यावी लागली. 2 HPC घेऊन मंजूर केला आणि आज 100 खाटाचं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय. अरे जो जिल्हा आहे ना लातूर, त्या जिल्ह्याला रुग्णालय नाही अजून, आपलं उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं व्हायला लागलंय. आणि तेही तुम्ही बघितलं, आता काय काय सुविधा आहेत तुम्ही सगळं बघितलं, मी सांगायची आवश्यकता नाही. ज्या ज्या सुविधा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आहेत, संभाजीनगर असेल, पुणे असेल, त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे आहेत. पार्किंगच 100 4 व्हीलर्स आणि 250 टू व्हीलर्स आहे. म्हणजे विचार करा कसला भव्य दिव्य 5 मजली, 2 लिफ्ट आहेत वेगवेगळ्या. त्यामुळे तेही या निमित्तानं एक अतिशय भव्य दिव्य रुग्णालय या निमित्तानं होताना दिसते. आणि 100 कोटी, मला रोहन म्हणत होते की पैसे आणखी लागणार साहेब. म्हणलं रोहन 100 कोटी लागलेत ना. अरे 100 कोटी साहेब डीसीएम होते, आता साहेब सीएम आहेत, अजून 100 कोटी आणून देतो. तुम्ही काय काळजी करता? तुम्ही किती भव्य करा तेवढं भव्य करा, त्यात काय आपल्याला पैशाला कमी पडणार नाही. आणि आता पालकमंत्री, दमदार पालकमंत्री पाठीमाग आहे माझ्या, आहे का नाही? दिसतो का दमदार गडी? मग तसा पालकमंत्री मागा असल्यावर काय अजून मला कमी पडणार आहे? वर देवेंद्रजी, खाली पुन्हा आपले महाराज. त्यामुळं मला कुठलंही कमी पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही. पण हे माझी एकच सूचना, अंधे साहेब इथं आहेत, मला तुम्ही पाहिलं नाही, मुलांना सत्कार करा तुमचा. पण माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचंही नाव व्हावं असं बांधकाम करा. तुम्ही आतापर्यंत तुमच्या इतिहासामध्ये अनेक बिल्डिंग बांधल्या, पण हे बिल्डिंग त्याच्यापेक्षा वेगळी असावी, क्वालिटीचं काम व्हावं, ही तुम्हाला सूचना जाहीरपणे मी करणार आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी बघणार आहे महिन्याच्या महिन्याला वर्क इन प्रोग्रेस. त्यामुळे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज अजिबात करणार नाही. तुम्हालाच नाही, मी सांगितलंय काल सगळ्या अधिकाऱ्यांसमोर. माझे कार्यकर्ते काम करत असतील, माझे नातेवाईक काम करत असतील, तुम्ही जर डायरेक्ट कारवाई करा. चला मी जर विचारलो का कारवाई केली तर मी अभिमन्यू पवारला घेणार नाही. पण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी होऊ देणार नाही, कोणी असो. आम्ही एवढे मेहनतीने पैसे आणतो, शेवटी पैसे असे येत नाहीत. मंत्र्याच्या पाया पडावं लागतंय, झिजावं लागतंय, चक्रा मारावं लागतंय मंत्रालयात, इकडं तिकडं मंत्र्याच्या घरी जावं लागतंय, दारात जावं लागतंय, इकडे जावं तिकडे जावं लागतंय. पैसा उघडत नसतो. आम्ही एवढ्या मेहनतीने पैसा आणायचा आणि तो पैसा वाया जायचा, हे आपण काय सहन करणार नाही. म्हणून क्वालिटीमध्ये अधिकाऱ्यांनी, पीडब्ल्यूडी असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, या सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे. सीएम जे सेवा असेल, पीएम जे सेवा असेल, मायनर इरिगेशन, मोठं इरिगेशन, सगळ्यांना माझी सूचना आहे. औसा विधानसभा मतदारसंघामधली कामं उत्तम दर्जाची क्वालिटीचीच व्हायला पाहिजे. त्यामध्ये मी आमदार म्हणून कुठलीही कॉम्प्रोमाइज करणार नाही, हे जाहीरपणे तुम्हाला मी सांगणार आहे. या निमित्तानं खरं म्हणजे राजांना पुढे जायचं आहे, मला खूप बोलता येईल, पण आपण सगळं हॉस्पिटलचं सगळं रूप बघितलेलं आहे कसं असणार आहे. आणि मी सांगत होतो की 5 एकर जागा पाहिजे, पण आपण मग ते कन्वर्जन 5 मजलीमध्ये केलं, त्यामुळे 2 HPC घ्याव्या लागल्या. 5 मजली होतंय आपलं हॉस्पिटल आता. त्यामुळे एक अतिशय भव्य दिव्य हॉस्पिटल. आणि ढेले साहेब म्हणल्याप्रमाणे ट्रामा सेंटर पण आपल्याला लगेच चालू करता येईल, त्यालाही काय वेळ लागणार नाही, हे तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे. खरं म्हणजे प्रत्येक मजल्यावर काय काय असणार आहे हेही सांगितलेलं असलं तरी मी पुन्हा एकदा त्याचा उहापोह करायची आवश्यकता नाही. पण डायलिसिस पण आपल्याकडे असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे डायलिसिस आपण लातूर जावतं ना आपल्याला, तर औषधच्या लोकांना डायलिसिसला तिकडे पाहिजे नाही. आपण इतके डायलिसिस सेंटर करतोय, इथंच आपण उपलब्ध करतोय, लातूरची लोक आपल्याकडे आले पाहिजे अशी व्यवस्था आपण निर्माण करतोय. आज मला कलेक्टर काल बोलता बोलता बोलले, आपलं एवढं भव्य दिव्य सगळं बघून आता आम्ही एक DPC कडेच घेऊ म्हणे. मी तुम्हाला सांगतो, मी आमदार व्हायच्या पहिला म्हणलो होतो मागच्या वेळेस, रेकॉर्डवर आहे पाटील साहेब, काढून बघा, लातूरचे लोक औषधाला राहायला येतील अशी व्यवस्था निर्माण करतो म्हणलो होतो मी, आणि ती व्यवस्था निर्माण करायला लागलो. आज लातूरची बाजारपेठ सगळी बघा. आज आमचे तात्या आहेत, रातोटे सर आहेत, त्यांना विचारा, आपली बाजारपेठ 68 नंबरला होती महाराष्ट्रामध्ये. आज बघता बघता 15व्या नंबरला आली आणि विभागातून 2ऱ्या नंबरला आली. म्हणून बाजार समिती सभापती, उपसभापती, संचालक मंडळ या सगळ्यांचे मनातून अभिनंदन करतो. अतिशय चांगलं आणि पारदर्शक काम या निमित्तानं ते करतायत. एकूण सगळीकडे बघाल तुम्ही अशा पद्धतीचं क्वालिटीचं काम होतंय. 4थ्या मजल्यावर नातेवाईकाला बसायची व्यवस्था केलेली आहे. 5व्या मजल्यावर कॅन्टीन आहे, प्रायव्हेट रूम पण आहेत, स्किल लॅबचा उल्लेख आता झाला.
त्या व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये, स्किल लॅब हे फक्त या राज्यामध्ये 7-8-10 ठिकाणी आहे. बरोबर आहे ना सर? स्किल लॅब कुठंच नाही आहे, पण आपल्याकडे स्किल लॅब पण आपण या निमित्तानं करतोय. म्हणजे कशा प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे हे औषधालय बघायचं आणि मग दुसरीकडे बांधायचं, अशी व्यवस्था आपण या निमित्तानं निर्माण करतोय. खूप काही बोलण्यासारखं आहे, पण एक एवढं सांगतो की आपलं एक रुग्णालय एक आदर्श रुग्णालय असेल, पण या निमित्तानं सूचनाही करेल. आजही आम्हाला कधी फोन येतो की हॉस्पिटल डॉक्टर नाही. ढेले साहेब, तुमच्या काही मर्यादा असतीलही, पण आजही आम्हाला कधी कधी फोन येतो की डॉक्टर उपलब्ध नाही. तो फोन पुन्हा येऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कारण मला माहिती आहे, मला एकदा मला वाटतं आमच्या खुंदमीरचा फोन आला होता. ते म्हणले की साहेब इथं असं डिलिव्हरी पेशंट आलंय आणि कुणीच नाहीये. तर असा फोन पुन्हा येणार नाही याची काळजी हॉस्पिटल प्रशासनाने घ्यावी अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं मी करतो. मी जास्त काय बोलणार नाही, पण या निमित्तानं आज आपल्याला भरभरून सगळं सरकारनं दिलेलं आहे. काही मागण्या पण मला आल्या. आमचा सारोळे सरपंच बसलाय पुढे, त्यांनी चिठ्ठी पडली मला आमचं पीएचचं काय झालं म्हणून. त्याची मागणी पीएचची आहे, आपल्याला ते करायचं आहे. आमच्या वाकडेचं गाव कोकळगाव आणि सारोळा या 2 गावाला आपल्याला पीएच आपल्याला करायचं नव्यानं. त्याचाही प्रस्ताव आपण द्यावा, माननीय पालकमंत्री महोदय पुढे पाठवतील अशी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आणि या मतदारसंघामध्ये भरभरून दिल्याबद्दल माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय देवेंद्रजी असतील, माननीय दादा असतील किंवा आमचे पालकमंत्री महोदय असतील, या सर्वांचा मनातून आभार मानतो. आणि पालकमंत्र्यांना विनंती करतो की औषधाला जर तुम्ही बघताय, आज दिवसभर बघताय, कालपासून बघताय, औसा विकासाच्या वाटेवर आहे, विकास करतोय. त्यामुळे डीपीसी तुमच्या हातात आहे. मला काय काय देता येतं तेवढं तुम्ही द्यावं अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर औसा तालुक्याची विकासाची होत असलेली वाटचाल आपण या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री महोदयांसमोर मांडली. आणि खरं पाहता औसा नगरीमध्ये त्यांनी तो अनुभव देखील घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं रेस्ट हाऊस मध्ये मुक्काम करून उद्घाटन केलं, कॅन्टीन मध्ये जेवण करून उद्घाटन केलं. परंतु पालकमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या वेळेस या हॉस्पिटलचा लोकार्पण होईल त्यावेळेस मात्र फक्त उद्घाटन करावं आणि नक्की यावेळेस मात्र पवार साहेबांच्या घरी मुक्कामाला जावं अशी विनंती या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा आदरणीय आपल्या लातूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सिंहावलोकन करावं. मला वाटलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन उद्घाटन करा म्हणताय. म्हटलं आता हा नवीन पायंडा पालकमंत्र्यांचा पडला तर अवघड व्हायचं. तर आज औसा शहरातील 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाचं 5 मजली इमारत याचं भूमिपूजनाचा सोहळा आणि काल आणि आज 2 दिवस मी आणि आपले लाडके आमदार अभिमन्यूजी पवार आम्ही दोघेही विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन असा सोहळा या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये केलाय. आणि खऱ्या अर्थानं जे आता अभिमन्यू जे काय काय बोलले हे वस्तुस्थिती आहे. नुसतं बोलणं हा विषय नाहीये, तर ते त्यांनी केलंय ते बोललेले ते लक्षात घ्या. आणि मी त्याचा आज दिवसभराचा साक्षीदार आहे की जे त्यांनी केलंय, जे लोकांना सांगितलं, जे आपल्या मतदारांना शब्द दिले असे शब्द त्यांनी पूर्णत्वाकडे नेलेत. हे चित्र हा रोल मॉडेल या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उभं करून दाखवलंय. आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आपल्या सर्वांच्या वतीनं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या आपल्या कर्तव्यदक्ष आमदारांसाठी सर्व औसा नागरिकांनी वाजवाव्यात अशी विनंती करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे PWDचे AC सलीम शेख साहेब, आपल्या उपसंचालक आरोग्य सेवा अर्चना पाटील मॅडम, SDO औसा अविनाश कोरडे, कार्यकारी अभियंता मान्य देवेंद्र निळकंठ, कार्यकारी अभियंता निलंगा मान्य गणेश क्षीरसागर, मान्य प्रदीप ढेले सिव्हिल सर्जन, चंद्रशेखर सोनवणे सभापती बाजार समिती औसा, भीमाशंकर चोरटे मान्य उपसभापती, त्याचबरोबर
घनश्याम अडसळ, तहसीलदार औसा, सर्व इतर शासकीय अधिकारी, समोर बसलेले आपण सर्व मान्यवर, सर्व माझे पत्रकार बंधू, सगळ्या माझ्या उपस्थित असणाऱ्या भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आज अभिमन्यूंनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. आता गंमत अशी आहे की त्यांनी मला काल संध्याकाळी म्हटले तुम्ही औसाला आज दिवसभराचा कार्यक्रम होता, तर ते म्हणले मी तुम्हाला थोडं लवकर सोडतो, म्हणून म्हटले काल आपण 2-3 उद्घाटन करू म्हणजे आजचा कार्यक्रम लवकर होईल. आणि मला तुम्हाला खरं गंमत वाटेल, मी 30 तारखेला लातूरला आलो 1 मेच्या कार्यक्रमाला, आणि मला त्या दिवशीच आपली सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी म्हटले होते, साहेब म्हटले तुम्ही काय 9 वाजल्याशिवाय काय औसामधनं जाणार नाही हे आम्ही आज तुम्हाला सांगतो. आणि बरोबर तसंच घडलं. आता 9:30 इथं वाजले. आणि काल मला अभिमन्यू म्हटले की मी तुम्हाला आपण आदल्या दिवशी 2-3 कार्यक्रम करू म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर जाऊ शकाल, पण तसं काही घडलं नाही. आणि आता काल मला इथं बोलवलं, आता त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी त्या सर्किट हाऊसचं उद्घाटन तिथं मुक्काम करून केलं. आता मला पर्याय नव्हता, मी लातूरहून औस्याला आलो होतो, परत इथनं लातूरला जावा, सकाळी उठून यावं, शेवटी पर्यायच माझ्या पुढे ठेवला नव्हता. बरं जेवण पण तिथंच होतं, त्यामुळं काय म्हणायचं, आता जाऊ ते शब्द वापरत नाही देऊ, आता पत्रकार म्हणतील, पण तिथं जेवण्याशिवाय मला त्यामुळं असं बरोबर ते काय म्हणायचं अभिमन्यूंनी बरोबर मला चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं, असं उलट यावेळेला झालं. आणि परत त्याने आज म्हणजे आज दिवसभर आम्ही फिरतोय. सकाळी आम्ही सुरुवात केली सगळ्या विविध गावातले जे काही कार्यक्रम होते. आज मला वाटतं अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे. म्हणजे निम्मा मतदारसंघ मला मी जिकडे कधीच फिरलो नव्हतो, तो सगळा मतदारसंघ मला अभिमन्यूंनी आज फिरवून आणलेला आहे. अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत मला घेऊन गेले, कासार शिरसी पर्यंत, आणि तिथनं परत मला ते आपलं काय मातोळा तिकडं परत तिथं आल्यावर मला म्हणले हे भोसल्यांचं गाव आहे, म्हणले इथं उतरलं पाहिजे तुम्ही, म्हटले 2 मिनिटं इथं थांबलं पाहिजे, म्हणले हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे. मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागं राहावा, आणि जे कुठं काही इकडं तिकडं गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून आणा आणि त्यांच्या मागं ठेवा. मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागं राहावं, पवारांच्या म्हणजे या पवारांच्या. तर नाही तुम्हाला आणि पत्रकारांना पण वाटेल शिवेंद्रराजे भाजपचे मंत्री आहेत आणि म्हणतात पवारांच्या मागे राहावा, त्या पवारांच्या नाही, औस्याच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा असं हे आहे. नाहीतर बातमी मराठीमध्ये लगेच धचा मा झाला की बातमीचं होत्याचं होतं, त्यामुळे तशी बातमी चुकीची जायला नको. पण आज खऱ्या अर्थानं बाकी आता गमतीचा भाग आपण सोडूया, पण तुम्ही बघा आज खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आज अभिमन्यू पवारांनी जे काम केलंय, म्हणजे हॉस्पिटल आपलं आज आता सुरू होणार आहे 100 बेडचं आरोग्याचं काम त्यांनी केलं. MSEBचे मला वाटतं 11 सबस्टेशन त्यांनी मंजूर करून आणले, त्यातल्या 9ची कामं सुरू झालीत. म्हणजे ऊर्जा विभाग जो आहे लाईटचं काम त्यांनी केलं. आज ADB हॅम बाकी मग 0304 बजेट वगैरे इकडून तिकडून आपल्या गिरीश भाऊंकडे मागं जे खातं होतं आपलं ग्रामविकास, त्याच्या माध्यमातून इथला रस्ता व्हाईट टॉपिंगचा आज रस्त्याची कामं केली. आज आम्ही बोरफळला गेलो, त्या ठिकाणी शाळा बघितली, त्या शाळेला दिलेलं साहित्य म्हणजे कम्प्युटर दिले, डिजिटल लॅब दिली, तिथं पाणी चांगलं तिथं स्वच्छ मिळावं म्हणून RO दिलंय, तिथं सोलरचं सोय करून दिली आहे, तिथं मुलांना सगळं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळं ज्याला काय म्हणायचं म्युझिकचं सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं दिलंय, पेटी, तबला, ढोलकी वगैरे सगळं तिथं. हे शिक्षणाची सोय त्यांनी केली. दुसरीकडं कारखाना त्यांनी, मी जाताना त्यांना म्हटलं अभिमन्यू कारखाना कसं वाटते कारखानदार होऊन, म्हणले आता घेतलाय म्हणल्यावर म्हणले राजे चालवला पाहिजे.
पण मला अनुभव आहे ना कारखानदारीचा, कारण मी कारखाना आता म्हणजे माझे वडील गेल्यापासून आता मला वाटतं 20-25 वर्ष तरी कारखाना मी माझ्या इथला चालवतोय. त्यामुळे ते बाहेरनं दिसताना फार मोठं दिसतं, पण जे तिथं आत बसलेला असतो त्यालाच माहीत असतो नरड्याला कसा फास लागलाय ते त्या. पण ती म्हणले घेतलाय आता चालवला पाहिजे, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे शेवटी चौफेर विकास हा अभिमन्यू पवारांनी आपल्या मतदारसंघाचा केलाय, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच आपलं हे ज्याला आपण थोडंफार काय म्हणायचं देवाचं अधिष्ठान किंवा म्हणतो, आज आपल्या नाथ महाराजांच्या याला 5 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले, त्याचं कामाचा शुभारंभ झालाय, म्हणजे तो 5 कोटीचं. त्यामुळं तिथं पण आज आहे की धार्मिक देवाचं वगैरे जे आपण आहे त्याला सुद्धा शासनाकडनं आणि आमदार म्हणून मदत करण्याचं काम हे अभिमन्यू पवारांनी केलंय. त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारा आपल्याला आमदार आज मिळालाय. जिथं मगाशी त्यांनी उल्लेख केला, जिथं तालुका नाही तिथं तहसील ऑफिस आज उभा राहिलेलं आहे. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तहसीलदार कुठं बसतो, तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बसतो. जो तालुका असतो तालुक्याच्या हेडक्वार्टरला तहसीलदार बसतो. अजून कासार शिरसीला तालुका तिकडं व्हायचा आहे, त्याच्या आधीच तहसीलदारचं ऑफिस झालंय, त्यांची राहायच्या सोयी झाल्या, PWDचं तिथं ऑफिस झालं, तिथं गेस्ट हाऊस झालं. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, माझा जावळी तालुका माझ्या विधानसभा मतदारसंघातला एक तालुका आहे, सातारा तालुका एक आणि जावळी तालुका एक. अजून पण जावळी तालुक्याला अभिमन्यू तुमच्यासारखं सुसज्ज सर्किट हाऊस आमच्याकडे नाही, म्हणजे गेस्ट हाऊस नाही, 2च रूम आहेत. आणि त्या पण पूर्वी विजयदादा वही असताना, विजयसिंह मोहिते पाटील बांधकाम मंत्री असताना झालेलं. आत्ता ह्याच्यानंतर आता कुठं मंजुरी आम्हाला त्याला मिळाली, त्यात पण आमची गंमत झाली. अभिमन्यूंचा अभ्यास एवढा आहे, दुसरं ते देवेंद्रजींचे लाडके आहेत, त्यांना मागल तेवढा पैसा मिळतो. आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला, HPC मध्ये माझा प्रस्ताव 8 का 9 कोटीचा होता, मंजुरी दिली 3 कोटीचे मला. म्हणजे मंत्र्याचे पण पैसे कापले, पण तुमचे कापत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं आज एक आहे, म्हणजे मी जे मगाशी आधी पण एकदा बोललो की आज अभिमन्यूंना नुसता लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं, तेव्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे. प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती, आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात, या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या इथं असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतंय, राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतंय, कुठं काय झालं, काय हे पोलीस यंत्रणा असेल बाकी काय असेल, अशा सगळ्या गोष्टींचा आज अनुभव हा आपल्या आमदारांकडं त्यांची सगळी कामाची जी काही आहे त्याची शिदोरी म्हणून आज आहे. त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्या मतदारसंघाला फायदा करून देण्याचं काम हे अभिमन्यूंनी केलंय. त्यांना जे काही दिसलं समजलं, जे काही त्यांना त्यावेळेला देवेंद्रजींच्या जवळ काम करताना जे काही त्यांच्यापर्यंत आलं, राज्यातनं अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, हे प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. कुठलाही अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यासारखं काम करत नाही. एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, दुसऱ्या अधिकाऱ्याचा वेगळा असतो. कधी कधी एखादा अधिकारी पडदिशी कामाला हो म्हणतो, करून टाकू साहेब काय अडचण नाही. कधी कधी दुसऱ्या त्या कामाच्या बाबतीत एखाद्या अधिकाऱ्याला फार कन्व्हिन्स करायला लागतं की हे का झालं पाहिजे, हे का होणं गरजेचं आहे. आणि त्याचं जोपर्यंत तुम्हाला ती आयडिया, ती टॅक्ट जोपर्यंत नसते तोपर्यंत तुम्ही ते सहजासहजी करू शकत नाही. आणि ते आज अभिमन्यूंनी करून दाखवले, ही वस्तुस्थिती आहे. मग तहसील ऑफिस असेल, आपली 5 मजल्याची इमारत असेल, किंवा इतर या असतील जिथं शक्य नव्हतं, किंवा राज्यामध्ये जिथं घडलेलं नाही ते आज औसा विधानसभा मतदारसंघामध्ये घडले, हे लक्षात ठेवा. म्हणजे राज्यात इतर मतदारसंघांमध्ये जिथं जिथं ह्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी आज आपल्या मतदारसंघात आपल्या आमदारांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, ही माझी नक्कीच पालकमंत्री म्हणून विनंती आहे. आज मी मनापासून आपल्याला सांगतो की पुढं सुद्धा आम्ही आता सगळेजण एकत्र काम करतोय. आज
देवेंद्रजींची ताकद आमच्या सगळ्यांच्या मागे आहे. आज आपल्या महाराष्ट्राची जाण असणारा नेता आहे, एका विभागाची नाही, संपूर्ण राज्याची जाण असणारा. राज्याला काय पाहिजे, लातूर मधल्या माणसाला काय पाहिजे, कोकणातल्या माणसाला काय पाहिजे, विदर्भातल्या माणसाला काय पाहिजे, उत्तर महाराष्ट्रातल्या माणसाला काय पाहिजे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात काय पाहिजे आणि मुंबईमध्ये काय केलं पाहिजे, संपूर्ण राज्याची जाण असणारं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या मागे आहे. आणि यांच्या माध्यमातून, या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा, आपल्या विधानसभा मतदारसंघाचा भरभरून विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण सगळ्यांनी 100% मनाशी खुणगाठ बांधून ठेवा, एवढं मी या ठिकाणी सांगतो. कुठेही निधीची कमतरता आपल्याला पडणार नाही. ठीक आहे, टीका टिप्पणी होती, राजकीय आरोप होतात की लाडक्या बहीण योजनेमुळे राज्यावर, राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय, हे आलंय ते आलंय. ठीक आहे, थोडे दिवस इकडे तिकडे होऊ शकतं. आपण पण घरामध्ये, आपलं घरामध्ये काम करताना थोडं 4 दिवस वर 4 दिवस खाली होतं. सगळ्यांचे काय सगळे दिवस एकसारखे सगळ्या बाबतीतले जात नाही, त्यामुळं होतं वर खाली, थोडं वर खाली सध्याच्या याच्यामध्ये थोडं झालं असेल. पण हे जरी असलं तरी राज्याची आर्थिक घडी बसवण्याची ताकद, धमक आणि कुवत ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये, हे आपण लक्षात ठेवा. दुसरं कुणी हे करू शकत नाही आणि दुसरं कुणाला हे शक्यही नाही, हे या ठिकाणी अगदी ठामपणे एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला याबद्दल शाश्वत करू इच्छितो. त्यामुळे लवकरच पुढची सुद्धा विकास कामं ज्या गतीनं व्हावीत ही आपली अपेक्षा होती, ती 100% होतील. आज एडीबी, आज हॅम मधली, आज याचं काम जे चाललंय 450 कोटीचं काम, म्हणजे मला वाटतं आम्ही मला आशिवला आपण मी त्या लोकांना मी म्हटलं, कधी तुम्ही मागणी तरी केली होती का की 450 कोटीचा रस्ता आम्हाला मिळावा? ते म्हणले, साहेब अजिबात नाही म्हणले, आमची इच्छा एवढीच होती की चांगला डांबरी रस्ता असावा आणि खड्डे पिड्डे त्याला नसावेत. आम्हाला आपला आज 450 कोटी रुपये खर्च करून 52 किलोमीटरचा रस्ता आज तिथं त्याचं काम सुरू आहे. हे मागणी नसताना, लोकांच्या स्वप्नात पण नसताना आज एवढं छप्पर फाडके ज्याला आपण म्हणतो, एवढं मोठं काम आज फडणवीस साहेबांनी आपल्या मतदारसंघाला दिलं. ते फक्त अभिमन्यू पवारांमुळे, हे लक्षात ठेवा. दुसरीकडं आपलं लांब जाणा ते कवा लातूरचा तो रस्ता चालू आहे, त्याचं पण काम 162 कोटीचं काम आज ते चालू आहे. ही सर्व जी रस्त्यांचं जाळं आहे, हे झाल्यानंतर या तालुक्याच्या आर्थिक जे चक्र आहे हे 100% सुधारणार आहे. याच्यावर इथं बाहेरनं व्यवसाय, आपले व्यवसाय वाढणार आहेत. वर्दळ एकदा सुरू झाली की हॉटेल, राहायची सोय, छोटं मोठं काही ना काहीतरी तिथं उभा राहतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एवढं सुसज्ज नेटवर्क रस्त्यांचं झाल्यानंतर 100% आर्थिक जी या तालुक्याची ताकद आहे ती सुद्धा जिल्ह्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं 100% मी सांगू इच्छितो. त्यामुळं अशाच पद्धतीनं पुढचा विकास या तालुक्याचा होत राहावा. सगळ्यांनी अभिमन्यू पवारांना आपण साथ तर दिलेलीच आहे, पण अजून पुढं मोठ्या प्रमाणावर साथ द्यावी. आज देवेंद्रजींनी जिल्ह्यामध्ये सगळीकडे एकमेला जाहीर केलं की मुख्यमंत्री सहायता निधी, इथं हॉस्पिटल होत आहे, मुख्यमंत्री सहायता निधी मुंबईला आपल्याला जायला लागायचं, आज ते मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष तिथं उभा केला. आता आम्ही बाहेर पेढे वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की देशामध्ये जातीय जनगणना ही होणार. त्यामुळं हा जो जातीचा आणि जो आरक्षणाचा विषय आहे तो ह्याच्यानंतर पूर्णपणे दूर होणार. आज प्रत्येक जण मराठा, ओबीसी, मागासवर्गीय, मुसलमान सगळेजण आज प्रत्येक जण एकामेकाकडे संशयाकडे बघतोय. प्रत्येकाचं असं आहे की बाबा आमचं काय तर काढून नेतात का काय, आम्हाला मिळालेलं काय जातंय का काय. पण एकदा ही जनगणना, कास्ट सेन्सस जी आपण म्हणतो, ती घेण्याचा जो निर्णय आज केंद्र सरकारने केला, हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा निर्णय. नुसतं बातमीपुरता नाही, तर
तर हा निर्णय आणि या निर्णयाचं सगळं सेन्सस जो आहे तो तयार झाल्यानंतर जे काही ओढाताण किंवा जे काही आरक्षणाच्या वरनं वादविवाद आणि समाजामध्ये जे काही तंटे आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होतंय हे पूर्णपणे संपणार आहे हे आपण लक्षात घ्या. तेव्हा अतिशय महत्वाचा निर्णय या देशाच्या या राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं जातीय जनगणनेचा घेतलाय. हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी जास्त वेळ घेत नाही कारण मला आता पुढं सातारला जायचंय. मला वाटतं अजून थोडा वेळ मी थांबलो तर परत मला दुसरा दिवस पण इथं सर्किट हाऊसमध्ये अभिमन्यू काढायला लावतील आणि म्हणतील आता 2 दिवस तुम्ही राहिलाय त्यामुळं आता कायम आल्यावर इथंच राहिलं पाहिजे. पण जास्त वेळ घेत नाही. एवढंच सांगतो की आज आपल्याला एक अतिशय कर्तव्य दक्ष आणि ताकदीनं काम करणारा आमदार मिळालेला आहे. नुसतं बोलणं नाही तर काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये हे लक्षात ठेवा. आज नुसतं भाषण करणं बोलणं डायलॉग मारणं हे फार सोपं असतं. कुणी ते करू शकतं किंवा अगदी फार सुंदर भाषण करणारी पण अनेक लोक असतील. पण पुढं काय भाषण करून गेल्यानंतर बोलून गेल्यानंतर सांगून गेल्यानंतर ते काम अस्तित्वात उतरवणं त्या कामासाठी पाठपुरावा करणं त्या कामासाठी मंत्र्यांकडे जाणं त्या कामासाठी निधी उपलब्ध करणं अधिकाऱ्यांपर्यंत जाणं ह्या सगळ्या गोष्टीला कष्ट घ्यायला लागतात परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्याशिवाय कामं अशी मतदारसंघाला मिळत नाहीत हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आज ते काम आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी अहोरात्र झटून अभिमन्यू पवार हे ताकदीनं करत आहेत आणि पुढे सुद्धा करत राहतील. पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. मी 2-3 ठिकाणी सांगितलं इथं पण सांगतो मी आधी त्यांचा मित्र आहे नंतर पालकमंत्री आहे. त्यामुळे मित्र आणि मंत्री या दोन्ही ह्याच्यातनं मी त्यांच्या बरोबर आहे एवढं या निमित्तानं सांगतो. परत एकदा आजचं हे भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे झाला असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्वच प्रतिष्ठित मान्यवरांचा आभाराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. खऱ्या अर्थानं तुमचा आणि आमचा श्वास गुंपला.